तुमची पण मीनरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. ताईंनो, दादांनो, मीनराशीच्या मंडळींनो, जर आज या कालचक्राच्या वळणावर हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला आहे तर थांबून जा. एकही सेकंद पुढे जाऊ नका. हा केवळ एक योगयोग नाही, तर हा काळपुरुषाचा, ब्रह्मांड नायकाचा तुमच्यासाठी थेट संकेत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अहंकारात किंवा घाईघाईत अर्ध्यावर सोडून गेलात तर कदाचित उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप आणि कधी न भरून निघणारे नुकसान घेऊन येईल. मी अत्यंत जबाबदारीने आणि विचार करून बोलते. मंडळींनो, पुढील 24 ते 48 तासात म्हणजेच की आज सोमवार 13 जुलै 2026च्या रात्री एका विशिष्ट पहारात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. आजचा सोमवार आणि उद्याचा मंगळवार हे सामान्य दिवस नाहीत. हा असा अलौकिक मिलाप आहे जिथे वर्षातील सर्वात मोठी सोमवती अमावस्या आणि दर्श तसेच ज्येष्ठ अमावस्या एकत्र येत आहे. आणि या महासंयोगावर स्वतः कर्मफळदाता शनिदेव तुमच्याकडे अत्यंत तीव्र नजरेने पाहत आहेत. पण का? शनिदेव या अमावस्येच्या अंधारात तुमच्यावर क्रोधीन वर्षाव करणार आहेत की गेले कित्येक वर्षापासून तुम्ही सोसत असलेल्या नरकयातण्याचा, साडेसातीचा हिशोब चुकता करून तुम्हाला राजा बनवणार आहेत. मीन राशीच्या मंडळींनो, डोळे उघडा. आज सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:50 जसा अमावस्या तिथीचा प्रारंभ होईल तसाच एक असा काळ सुरू होतोय ज्या काळात ब्रह्मांडातील गुप्त ऊर्जा थेट तुमच्या राशीवर पहार करणार आहे. या काळात तुमच्या मोबाईलवर आलेला एक नवीन फोन कॉल किंवा एखादा कॉल, एखादं जुन्या शत्रूने घेतलेली अनपेक्षित भेट किंवा रात्री पडणारे एक विशिष्ट रहस्यमय स्वप्न हा शनिदेवाचा आणि पितृशक्तीचा थेट संकेत असेल. हा संकेत जर तुम्ही आजपासून सुरू होणाऱ्या या अमावस्येला काळात ओळखू शकला नाही तर येणारे कित्येक महिने तुम्हाला पुन्हा त्याच अंधारा कोठडीत घालावे लागतील जिथे तुम्ही गेले अनेक वर्ष काढले आहेत. आज शनिदेव तुमच्या सहनशीलतेची शेवटची परीक्षा घेत आहेत. हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आज जे रहस्य उलगणार आहे ना ते संपूर्ण इंटरनेटवर किंवा महाराष्ट्रात तुम्हाला आजवर कोणीही सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही. मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळींनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, हो माझी पण मीनरास आहे, श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त यापैकी कोणती तुम्ही कमेंट नक्की करा. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्की करा. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज सोमवार 13 जुलै आणि उद्या मंगळवार 14 जुलै 2026ला आकाश मंडळात असं काय घडतंय ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ उडाली आहे. मीन राशीच्या ताईंनो, दादांनो, तुमची राशी काही सामान्य रास नाही. संपूर्ण राशीचक्रात मीन हे गुरुदेव बृहस्पतीचे अत्यंत सात्विक, ज्ञानी, संवेदनशील आणि मोक्षाची अंतिम रास मानली जाते. आणि या राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा आणि या महाअमावस्येचा काय प्रभाव पडणार आहे हे पाहणं थरथरक आहे. यावेळेस सर्वात मोठा चमत्कार घडवला आहे तो म्हणजे सोमवती अमावस्या. दर्श अमावस्येच्या दुर्लभ संयोगाने ज्योतिषशास्त्राच्या 1000 वर्षाच्या इतिहासात असा महायोग फार दुर्मिळ मानला जातो. आज सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 सोमवती अमावस्या सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3:13 संपणार आहे. या मंगळवारच्या अमावस्याला दर्शी अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्या देखील म्हटलं जातं. सोमवारचा चंद्र बलयन होऊन जेव्हा उद्या मंगळवारच्या दर्श अमावस्येत विलीन होतो तेव्हा शनीची आणि पितरांची ऊर्जा सामान्य दिवसापेक्षा 10 पटीने अधिक प्रबळ आणि सक्रिय होते. आज आकाश मंडळात शनीचे न्यायदंडाची शक्ती आणि अमावस्येची गुप्त रहस्यमय शक्ती तुम्ही तुमच्या मीन राशीवर केंद्रित आहात. पण मंडळींनो, हा महासंयोगाचा एक गुप्त नियम आहे. आज सोमवार 13 जुलैच्या सायंकाळी 6:50
50 मिनिटापासून ते उद्या मंगळवारी दुपारी 3:13 जो काळ आहे तो तुमच्यासाठी करो या मरो सारखा आहे. या अमावस्येच्या वेळेत ब्रह्मांडाचे गुप्त दरवाजे तुमच्यासाठी उघडे असणार आहेत. जर या काळात तुम्ही योग्य पाऊल उचलले तर नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. पण जर या वेळेत तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा चूक केली, शनीचा प्रकोप पाणी आणि अमावस्येचे दोष तुम्हाला पुन्हा संकटाच्या खाईत लोटू शकतात. हा काळ इतका महत्त्वाचा का आहे हे समजण्यासाठी आधी तुम्हाला काही गोष्टी पाहाव्या लागेल की शनीचे आणि तुमच्या नशिबाने तुमच्याकडून आजपर्यंत काय काय हिरावून घेतलाय. पहा मंडळींनो, आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याने गेले अनेक वर्षापासून तुमच्या रात्रीची झोप आणि सुखाचा घास हिरून घेतलाय. ती म्हणजे शनीची साडेसाती आणि तुमच्या राशीवर बसलेला खोल प्रभाव. मीनराशीच्या लोकांना तुमच्या राशीचा आणि शनीचा संबंध नेहमीच परीक्षा घेणारा राहिला आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची ज्योतिष गोम आहे जी तुम्हाला कोणीही सांगत नाही. मीनराशीवरील साडेसातीचा हा कालावधी आणि त्यांचे टप्पे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील शनीच्या स्थितीवर, महादशेवर आणि अंतर्दशेवर अवलंबून असतात. त्यामुळेच अनेक मीन राशीच्या जातकांना सध्या शनीच्या या तीव्र आणि अत्यंत जड प्रभावाचा किंवा अमावस्येचा काळोखाचा तीव्र अनुभव येत असू शकतो. तर काहींना हा काळ थोडा संमिश्र किंवा संत जात असू शकतो. पण ज्यांना याचा त्रास जाणवतोय, मला प्रामाणिकपणे सांगा, गेले काही वर्षात तुम्ही कोणत्या नरकात यातनातून गेला आहात? लोक म्हणतात काळ बदलतो, पण तुमच्यासाठी हा काळ एका जिवंत संघर्षासारखा होता, बरोबर ना? संपूर्ण राशीचक्रात मीनराशी इतकं सहनशीलता, इतरांचे दुःख समजून घेण्याची वृत्ती, आपल्या आता दुःख पचवण्याची ताकद आणि प्रचंड प्रामाणिकपणा असणारी दुसरी कोणतीही राजब्रह्मांडात नाही. तुम्ही कधी कोणाचं वाईट इच्छले नाही, कधी कोणाचं वाईट व्हावं असा विचार केला नाही, कधी कोणाचा हक्क मारला नाही, नेहमी सगळ्यांनी मदतच केली. पण तरी नशिबाने तुमची सर्वात कडक परीक्षा काय घेतली? कारण शनीला आणि निसर्गाला माहिती आहे की मीनराशीचा जातक हा सोन्यासारखा असतो. या संकटात जितका होरपेल तितका तो अधिक शुद्ध आणि सामर्थ्यवान बनतो. आठवून बघा ते दिवस जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीचं फळ तुमच्या डोळ्यात देखत दुसऱ्याचं कुणीतरी लाटलं आणि तुम्ही मात्र रिकाम्या हाताने पाहत राहिलात. मीनराशीच्या लोकांची सर्वात मोठी शोककांतिका काय आहे माहिती आहे का? तुमचा अथंग स्वाभिमान आणि तुमची अतिभावनिकता. तुमच्यावर कितीही कठीण वेळ आली, तुम्ही उपाशी राहिलात, डोळ्यात अश्रू आले, पण तुम्ही कधीही कोणाकडे हात पसरले नाहीत, कधी कोणासमोर स्वतःची लाचारी दाखवली नाही. आणि जगाने तुमच्या या शांत राहणाऱ्याला आणि स्वाभिमानाला तुमचा अहंकार किंवा कमकुवतपणा समजण्याची चूक केली. जेव्हा तुम्ही अडचणीत होतात, जेव्हा तुम्हाला एका धीराची शब्दाची गरज होते, तेव्हा तुमच्या सभोवतालीच्या लोकांनी, तुमच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांनी तुम्हाला मदत करायची सोडून तुम्हाला आर्थिक पाठबळ द्यायच्या ऐवजी फुकटचे सल्ले आणि शहाणपणा शिकवायला सुरुवात केली. हा तर ऐकतच नाही, याची अति चांगुलपणानेच हा भोगतोय, याचे भोग आहेत, हा याचे भोग भोगतोय, याच्या स्वप्नाच याला नडणार आहे, असे टोमणे मारून तुमच्या आत्मविश्वासाचे धिंडवडे काढले गेले. तुम्ही ज्या माणसाला आपलं मानलं, ज्यांच्यासाठी स्वतःचे खिसे रिकामी केले, ज्यांच्या सुखदुःखात तुम्ही रात्री अपरात्री धावून गेलात, त्याच माणसाने ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वासघात हा शब्द तुमच्या आयुष्याचा जुना अविभाज्य भाग मानला होता. मंडळींनो, मीनराशीच्या ताईंनो, दादांनो, जे मी बोलते ते तुमच्या काळजाला भिडतंय का? मला आत्ता कमेंट करून नक्की सांगा. गेले काही वर्षात तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याने किंवा तुम्ही जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तींनी तुमच्या विश्वासघात केलाय का? हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लाजायचं काहीच कारण नाही. आज आपण शनीच्या दरबारात आहोत. मंडळींनो, आर्थिक अडचणीने तुम्हाला इतकं घेरलं होतं की कधी कधी दुसऱ्याच्या दिवशी कधी कधी दुसऱ्या दिवशी घरात काय करायचं, कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची या विचाराने तुम्हाला रात्रभर झोप आली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. व्याजाचे पैसे फेडता फेडता तुमच्या नाकी नऊ आले. नोकरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी लायकीचे चमचेगिरी करणारे लोक पुढे निघून गेले आणि तुम्ही मात्र प्रामाणिक आणि हुशार असूनही तिथेच रात्रंदिवस राबत राहिलात. मानसिक ताण इतका वाढला की कित्येकदा तुम्हाला वाटलं असेल हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. नात्यामध्ये केवळ आणि केवळ अंतर पडलं गेलं. तुमच्या निष्पाप प्रेमाला आणि चांगुलपणाला नेहमी गृहीत धरलं गेलं. तुम्ही चुकीचे नसतानाही तुम्हाला शांत बसावं लागलं, कारण
तुम्हाला नाती टिकवायची होती, हेच वास्तव आहे ना तुमच्या आयुष्याचं. आज शनिदेव तुमच्या सर्व अश्रूंची साक्ष देत आहेत. आजपासून सुरू होणारी ही सोमवती अमावस्या आणि दर्शी अमावस्या या सर्व कर्माची परीक्षा घेत आहे आणि तुम्ही या परीक्षेत तावून सोलखून निघले आहात. पण मग आज आणि उद्या 14 जुलै 2026 ची अमावस्या महासंयोग शनिदेव आणि काळपुरुष तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत? या 2 दिवसात एक खूप मोठा गुप्त संदेश तुम्हाला मिळणार आहे. हा संदेश नीट समजून घ्या. आज सोमवार संध्याकाळपासून ते उद्या मंगळवार दुपारपर्यंत तुम्हाला तुमच्या सभोवतालीच्या लोकांवर बारीक लक्ष ठेवायचंय. विशेषतः अशा व्यक्तीपासून सावध राहा जी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले आहे, जी भूतकाळ तुमच्याशी वाईट वागली होती, तुमच्या अपयशावर हसली होती आणि आज अचानक तुमच्याबद्दल अतिसहानुभूती दाखवत आहे. हा अमावस्येचा ऊर्जेचा संकेत आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा दगाफटका करण्यासाठी किंवा तुमचा फायदा घेण्यासाठी येत आहे. तिच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. तिथे तुमचा स्वाभिमान जागा ठेवा. दुसरा मोठा संकेत, जर या 2 दिवसात तुम्हाला रस्त्याने चालताना एखादी काळी वस्तू मंडळीनं जसं की काळा धागा, काळा कपडा किंवा लोखंडाचा जुना तुकडा दिसला तर त्याला चुकूनही पाय लावू नका, स्पर्श देखील करू नका, पण मनातल्या मनात शनिदेवाचे आभार माना. हा संकेत आहे की तुमची संकटे आता तुमच्यापासून दूर जात आहेत. आज सोमवार आणि उद्या मंगळवारी तुम्हाला एखाद्या अज्ञात नंबरवरून फोन आला किंवा जुना मित्र अचानक भेटला तर संभाषणाकडे दुर्लक्षित करू नका. त्या संभाषणातच तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली दडली असू शकते. अगदी आज किंवा उद्याच्या अमावस्येच्या रात्री जर तुम्हाला स्वप्नात पाणी, पूर्वज, पित्तर, एखादं जुनं मंदिर किंवा दिव्य प्रकाश दिसला तर समजून जा शनिदेवाची आणि पितराची कृपा तुमच्यावर झाली आणि तुमचे पितृदोष आता समाप्त होत आहे. आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल म्हणजेच आर्थिक स्थितीबद्दल. मीनराशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, सोमवती आणि दर्शी अमावस्येचा हा महासंयोग तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठी उलथापालथ घडून आणणार आहे. गेले कित्येक महिने किंवा वर्ष जे पैसे कुठेतरी अडकले होते, ज्या पैशाचा तुम्ही आशा सोडून दिली होती, ते पैसे परत मिळण्याचे मार्ग या अमावस्येनंतर मोकळे होणार आहेत. जर तुम्ही व्यवसायात आहात आणि मंदीचा सामना करत आहात तर या काळात तुम्हाला एक अशी नवीन कल्पना किंवा नवीन ग्राहक मिळू शकतो जो तुमचे व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कामाच्या ठिकाणी किती राजकारण सुरू असू द्या, आज तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या काळात एखादा मोठा संदेश किंवा ईमेल येऊ शकतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज सोमवार 13 जुलै संध्याकाळी 6:50 नंतर उद्या मंगळवार 14 जुलै दुपारी 3:13 कोणालाही कर्ज देऊ नका. मग सोमवारचा कितीही जवळचा काळ असेना, या अमावस्येच्या काळात दिलेले कर्ज कधीही परत येणार नाही आणि स्वतःही या काळात कर्ज घेऊ नका. जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अमावस्या संपल्यानंतर म्हणजेच उद्या मंगळवारी दुपारनंतरचा काळ चांगला आहे. पण सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करताना घाई करू नका. भाग्य बदलत आहे, पण शनीच्या संत गतीमुळे पैसा हळूहळू पण स्थिर रूपात तुमच्याकडे येईल. आता वळूया तुमच्या मनाच्या कोपऱ्याकडे, तुमचे प्रेम आणि नातेसंबंध. मीनराशींच्या लोकांचं मन हे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतं, पण दुर्दैवाने त्यात नेहमी इतरांच्या विचारामुळे दुःखाच्या लाटा जास्त असतात. विवाहित व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर गेले काही दिवसात तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे विनाकारण वाद होत होते, अहंकार आडवा येत होता, तो या सोमवती अमावस्येच्या शांत प्रभावामुळे आणि ग्रहाच्या बदलामुळे शांत होईल. एकमेकांबद्दल वाटणारा अविश्वास दूर होऊन संवादाची नवीन सुरुवात होईल. अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ एखादा चांगला स्थळ येण्याचा संकेत देत आहे. पण ज्यांचं जुनं प्रेम हरवलं आहे, ज्यांच्या नात्यात गैरसमज आणि विश्वासघातामुळे दुरावा आला होता, त्यांच्यासाठी हे 2 दिवस अत्यंत भावनिक असतील. कदाचित या अमावस्येच्या दरम्यान तुमच्या जुन्या प्रेमाचा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो, पण तिथेच तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा घ्यायची आहे. भूतकाळात ज्या व्यक्तीने तुमच्या भावनेशी खेळ केला, तिला पुन्हा आयुष्यात स्थान देताना 100 वेळा विचार करा. भावनिकून वाहून जाऊ नका, कारण आज शनीने आणि कालचक्र तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा घेत आहेत. कुटुंबाचा विचार केला तर मीनराशींच्या लोकांनी नेहमी कुटुंबासाठी स्वतःचं सुख आणि स्वप्न पणाला लावली. या अमावस्येच्या काळात घरातील वातावरण थोडेसे संमिश्र राहतील, पण मंडळींनो,
आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अमावस्येला पितृ ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. वडिलांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण शनी आणि सूर्य मंगळाची स्थिती पाहत वडिलांचा अपमान केल्यास भाग्य तात्काळ रुजतं. भावंडांशी असलेले जुने वाद या काळात मिटू शकतात. आज सोमवार किंवा उद्या मंगळवार कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळेल जो तुमच्या आयुष्यातील सध्याच्या समस्येचे उत्तर असेल. त्यांच्या शब्दाकडे मुळीच दुर्लक्षित करू नका. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर मीन राशींच्या लोकांवर सध्या 7:30मुळे मानसिक ताण अत्यंत जास्त आहे. सतत विचार करण्याची सवय तुम्हाला आतून पोखरत आहे. यामुळे तुम्हाला रात्रीची झोप न येणे, डोकेदुखी किंवा डोळ्यांचे त्रास, पायाचे आणि पोटाचे विकार या त्रासांना सामोरे जावे लागत असेल. या अमावस्येचा प्रभाव सांगतो की शारीरिक आजारापेक्षा मानसिक थकवा जास्त आहे. या 2 दिवसात स्वतःला शांत ठेवा, प्राणायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका. तुमची प्रकृती सुधारायला आत्तापासूनच सुरुवात होणार आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नुसते ग्रह जाणून उपयोग नाही, तर या महाअमावस्येचा प्रबळ ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही महाउपाय करणं अत्यंत अनिवार्य आहे. सर्वात आधी जाणून घेऊया आज सोमवार 13 जुलैचे उपाय. जेव्हा सायंकाळी 6:50 सोमवती अमावस्या सुरू होईल आणि जर काही गोष्टी उपलब्ध नसतील तर त्यांचे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर उपाय पहा मंडळींनो, आज सोमवार 13 जुलै सायंकाळी 6:50 किंवा रात्री एका पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध टाका. जर शक्य असेल तर हे जल घराजवळ पिंपळ किंवा वडाच्या झाडापाशी घेऊन जा किंवा घरात दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं स्मरण करा. अर्पण करताना म्हणजेच की जल अर्पण करताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या 2 मंत्राचा जप करा. सोमवती अमावस्येला भगवान शिवाची पूजा अन्यसाधारण महत्त्व आहे. घरात किंवा मंदिरात महादेवाला पांढरे फूल किंवा अक्षता अर्पण करा आणि तुमच्या संकटातून मुक्तीची प्रार्थना करा. आता अनेक नोकरदार वर्ग किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना रात्री झाडापाशी जाणं किंवा विशिष्ट गोष्टी मिळवणं शक्य होणार नाही. त्यांनी अजिबात निराश होऊ नका. जर बाहेर जाणं शक्य नसेल तर आज रात्री आज सोमवारी आपल्या घरातील देवऱ्यासमोर बसा. एक लहान वाटी थोडे मोहरीचं तेल घ्या. त्यात थोडासा स्वतःचा चेहरा पहा, याला छायादान म्हणतात मंडळींनो. आणि त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा काळे तीळ टाकून ते तेल आणि नाणे घरातून बाजूला काढून ठेवा. हे तेल दुसऱ्या दिवशी उद्या मंगळवारी अमावस्या संपल्यापूर्वी कोणत्याही गरजूला किंवा शनी मंदिरात दान करा. यामुळे 7:30चा आणि अमावस्येचा नकारात्मक प्रभाव 70% कमी होतो. मंडळींनो, आता वळूया संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. उद्या मंगळवार 14 जुलै रोजी वर्षभरातली सर्वात मोठी दर्श अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्या एकत्र येत आहे. मीन राशीवर सध्या शनीची 7:30 सुरू आहे आणि ज्योतिषशास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा मंगळवार दर्श अमावस्या येते तेव्हा शनिदेव आणि बजरंगबली यांची संयुक्त ऊर्जा अत्यंत जागृत होते. हा तो काळ आहे जिथे तुम्ही शनीच्या 7:30चा क्रूर प्रभाव 70 ते 80% नष्ट करू शकतात. उद्या मंगळवारी दुपारी 3:13 अमावस्या संपणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी किंवा दुपारी 3च्या आत तुम्हाला शनी आणि हनुमान तांत्रिक तोडगा उपाय करायचा आहे, जो मीन राशीच्या संपूर्ण दुर्दैव भागात बदलेल. उद्या मंगळवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाका. गंगाजल असल्यास तर गंगाजल टाका आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधे पाणी जरी असले तरीही चालेल. मग तुम्ही स्नान करा. स्नान करताना मनातल्या मनात शनिदेवाचं स्मरण करा. यामुळे तुमच्या शरीराची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे खचून घेतली जाईल. मंडळींनो, उद्या दुपारी 3च्या आत एका मातीच्या किंवा लोखंडाच्या छोट्या दिव्यात मोहरीचं तेल भरा. त्या तेलात 1 लोखंडाचा नवा खिळा आणि थोडे काळे तीळ टाका. हा दिवा तुमच्या घरातील पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. पहा मंडळींनो, व्यवस्थित नीट लक्षपूर्वक आहे का. दिवा लावल्यानंतर हात जोडून ही प्रार्थना म्हणा. हे न्यायदेवता शनी महाराज, हे संकटमोचन हनुमान, हे मीन राशीचा जातक आहे,
मी मीन राशीचा जातक आहे. माझ्या 7.5चा आणि पितृदोषाचा त्रास आता संपून टाका आणि माझ्या नशिबाचे दरवाजे उघडा. उद्या दुपारी 3 वाजेच्या आत घरातील पहिली पोळी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला खाऊ घाला किंवा गाईला खाऊ घाला. मंडळींनो, उद्याच्या दर्श अमावस्येला प्राण्यांना दिलेलं दान थेट तुमच्या कुंडलीतील शनिदोष आणि पितृदोष मुळासकट उपटून काढतो. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की जे संकटमोचन हनुमानाचे निस्सेम भक्त असतात त्यांना शनीची वक्रदृष्टी किंवा अमावस्येची कोणती गुप्त नकर्मक ऊर्जा कधीही स्पर्श करू शकणार नाही. उद्या मंगळवार दर्शी अमावस्या असल्याने हनुमानाचा हा उपाय मीन राशीसाठी जणू कवच ठरणार आहे. उद्या मंगळवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा मंदिरात जा, प्रतिमेसमोर बसा, हनुमंताला शेंदूर किंवा लाल फूल अर्पण करा आणि हनुमाला 40चा सलग 3 पाठ करा. मंडळींनो, अचूक वेद बजरंग बाण पाठ करा. उद्या मंगळवारी दुपारी 3च्या आत हनुमानजी समोर गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावून बजरंग बाणचा 1 वेळा पाठ करा. जेव्हा तुम्ही दर्श अमावस्या तिथीला मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करता तेव्हा तुमच्यावर चालू असलेला शनीची 7.5 तीव्र प्रकोप तात्काळ शांत होते आणि तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू किंवा मत्सर लोक लागलेत त्यांचा विनाश होतो. दर्शी आणि ज्येष्ठ अमावस्या विशेष टाळायचे कडक गोष्टी म्हणजेच की 3 नियम 3 चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. या अमावस्येच्या काळात पितृकृपा मिळवण्यासाठी आणि शनीचा कोप टाळण्यासाठी एक गोष्ट कडकपणे पाळा. आज सोमवार सायंकाळी 6:50 ते उद्या मंगळवारी दुपारी 3:13 या काळात म्हणजेच की घरात कोणाशी खोटे बोलू नका, कोणाचा अपमान करू नका आणि दार आलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला, गरीबीला किंवा प्राण्याला रिकाम्या हाताने किंवा हाकलून मारू नका. असं करू नका. असं केल्यास शनी तात्काळ कोपतं. तसे या 2 दिवसात चुकूनही मांस मंदिराचे सेवन करू नका. मंडळींनो, ज्या काही गोष्टी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. आता वेळ आली आहे त्या मोठ्या भविष्यवाणीची, त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. या 13 आणि 14 जुलै 2026च्या महाअमावस्या संयोगानंतर पुढील 90 दिवसात तुमच्या मीन राशीच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत ते दिवस लिहून ठेवा. मंडळींनो, पहिल्या दिवशी 7 दिवसात तुमच्या डोक्यावरील मानसिक ताण अचानक हलका होईल. तुम्हाला एखादी अशी आर्थिक किंवा कौटुंबिक बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शत्रू आणि मत्सरी लोक स्वतःहून तुमच्यापासून दूर पळतील. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. अडकलेला पैसा किंवा नोकरीतील नवीन संधीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातील मंदी दूर होऊन प्रगतीचे नवीन दारे उघडतील. तुमच्या नात्यामधील सर्व गैरसमज दूर होतील. जे कोर्ट कचेरीचे वाद किंवा पैशाचे वाद वर्षानुवर्षे रेंगाळत होती त्याचे संकेत तुमच्या बाजूने लागताना दिसतील. आरोग्यात खूप मोठी सुधारणा देखील होईल. काळ मीन राशींचा संपूर्ण कायापालट करणार असेल. भूतकाळातील 7.5 आणि संकटाचे दिवस तुम्हाला जाता काहीतरी खूप मोठी संपत्ती, अनुभव किंवा मोठे यश देऊन जाणार आहे. मंडळींनो, तुमच्या समाजात नाव, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ज्या लोकांनी आजवर तुमची चेष्टा केली तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा काळ पुरुष आणि शनिदेवाचा अंतिम न्याय आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या वेळेचा आदर करा, उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा उपाय आज सोमवार आणि उद्या मंगळवार करणार आहात का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळींनो, कमेंट केली नसेल तर आता लगेच कमेंट करा. भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत